आपल्या जालना जिल्ह्यात एवढी मोठी महादेवाची मूर्ती आहे, मला आज माहित झालं. आता कुठे चला तुम्हाला पुढे सांगतो. तर कशी पब्लिक, मी तुमचा श्याम लिमसे. आज मी आणि आमची पुरी कॉलेजची गँग आम्ही निघालो होतो जालन्याला, आणि काम एकच आम्हा सर्वांना फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं. बरं तुम्ही कोणत्या वर्गात शिकता तेवढं मला कमेंट मध्ये सांगा बरं पटकन. आता जालन्याला जायचं म्हणल्यावर पहिली गोष्ट तर गाडीत पेट्रोल वाचावं लागेल. मग काय गाडीला 200 रुपये पाच जण आम्ही निघालो जालन्याला. आणि जालन्याहून वापस येताना आम्हाला एक कामाची गोष्ट पण आणायची. ती काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये समजूनच येईल. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही इंदेवाडीला आलो पहिले ऍडमिशन करून घेतलं, आणि तेवढ्याच आम्हाला माहित झालं की महादेवाची मोठी मूर्ती आहे आपल्या जालन्या जवळच्या इंदेवाडी मध्ये मूर्ती. बरं आतापर्यंत तुम्हाला मूर्ती माहित होती का नव्हती तेवढं मला कमेंट मध्ये सांगा बरं. मला तर आजच माहिती झाली. आणि आज आपला संकेत बघून तुम्हाला लई दिवसाबाद व्हिडिओ मध्ये दिसत असं. आणि तुम्ही सगळे व्हिडिओ पाहता, लाईक पण करता, पण फॉलो पण करीत नाही. करून टाका राहतो एवढं तुम्हाला फॉलो करायला फक्त 1 सेकंद लागतं. पण आम्हाला 1 मिनिटाची रील तयार करायला 3 ते 3.5 घंटे द्यावे लागतात. दर्शन घेतले ना आता जायचं होतं जालन्याला, कारण की जालन्यातून आपल्याला हॉटेलसाठी एक कामाची गोष्ट आणायची. इथं आलो की मी मठ ठेवायला आम्हाला बोला फोन लावला. त्याला म्हणलं आपल्याला आपल्या हॉटेलसाठी एक गोष्ट घ्यायची. ते म्हणे या मग आतमध्ये घेऊन टाकू. आम्हाला आतमध्ये जायचा 5 मिनिटाचा रस्ता कव्हर करायला पुरा अर्धा ते पाऊण तास लागला. आज मोकार ट्रॅफिक होती हो जालन्यामध्ये. आम्ही महाराजांच्या स्मारकापाशी आलोच होतो की तेवढं तिथं अमोल फोन आले, आणि मग त्यांच्यासोबत आलो आम्ही एका दुकानात. इथून आपल्याला आपल्या हॉटेलसाठी एक थर्मास घ्यायचा. यांनी तर लय मोठे थर्मास दाखवले, पण आपल्याला लागतो 3 लिटर वाला. मग काय थर्मास वाले 3000 दिले ना, आम्ही निघालो घराकडे. बरं चला आता आम्ही जातो घरी, तुम्ही जात तेवढं फॉलो करून जा.